पंचास्तिकामध्ये गाथा नंबर अमृतचंद्राचार्यांची 53 गाथा आहे, जयसेनाचार्यांची 59 गाथा नंबर आहे. काय वाचत होतो काल आपण? कर्तृत्व, कर्मकर्तृत्व, भोक्तृत्व आणि संयुक्तत्व अशा 3 अधिकारांचं वर्णन इथून सुरू करणार आहेत. आतापर्यंत उपयोग अधिकार झाला, ह्याच्या पुढं या अधिकारांच्या द्वारे वर्णन करणार आहेत. जीवा अणायिणिहणा संतानंताय जीवभावादो सभावदो अनंता पंचगुणपधानाय. जीव पारिणामिक भावाच्या अपेक्षेने अनादि निधन आहे. औपशमिक, क्षायपशमिक आणि औदयिक भावाच्या अपेक्षेने साधी शांत आहे. क्षायिक भावाच्या अपेक्षेने साधी अनंत आहे आणि जीव स्वतः जीवत्व भावाच्या अपेक्षेने अनंत आहे. आता ह्याचा अर्थ वेगळा केला जयसेनाचार्यांनी. जे अनंत लिहिलंय ना ते कुठल्या अपेक्षेने सांगतात. तर हे जीवाचे 5 मुख्य भाव आहेत. कुठले? औपशमिक, क्षायपशमिक, औदयिक, पारिणामिक आणि क्षायिक भाव. असे एकूण 5 भाव जीवाचे असाधारण भाव म्हणले जातात. का बरं? कारण जीवाच्याच ठिकाणी आढळतात. औदयिक भाव कर्मामध्ये उदय म्हणत नाही का तुम्ही? कर्मांचा उदय, उपशम, मग त्याच्यामध्ये पण घटवा. पुद्गलामध्ये भाव नाही आहेत. उपशम आहे, क्षय आहे, क्षयोपशम म्हणजे काय? त्याची अवस्था आहे, पण त्याला कुठं वेदन आहे? त्याचं काय त्याची भाववासना जाणीव नाही. कारण आपण व्याख्याच तशी करतोय ना. कर्माच्या उदयाचं निमित्त असताना मी जे भाव करतोय त्याला औदयिक भाव म्हटले जातात. हां, त्यामुळे जीवाचंच ते घटणार, म्हणून जीवाचे असाधारण भाव म्हटले गेलेत. म्हणजे ते इतर द्रव्यांमध्ये घटित होत नाहीत. तसं उदय असतो त्या अपेक्षेने औदयिक असं कुठंतरी लावलंय समयसारमध्ये. पण कर्मांचं पुद्गलामध्ये पण भाव कर्म असतात असं लावलंय ना त्यांनी एके ठिकाणी. बहुतेक आश्रव अधिकारात आलं वाटतं, बघावं लागेल. म्हणजे जीवामध्ये पण भावकर्म आहेत तसं पुद्गलामध्ये पण भावकर्म आहेत असं त्याच्यामध्ये असं लावलंय त्यांनी एका अपेक्षेने. पण आपल्याला तिथे ही विवक्षा नाही आहे. तर इदानीम संख्याम कथयती. आता वाक्य शोधा. जयसेनाचार्यांच्या शेवटच्या 4 ओळी असतील त्याच्यामध्ये आहे. त्याच्यावरचं सगळं झालं होतं. हां, ते एक सांगायचं होतं मला की त्यांनी उदाहरण दिलं होतं ना, कर्दम जलवत म्हणजे काय होतं? चिखल मिश्रित मातीप्रमाणे. मग त्यासाठी विस्तार त्यांनी चांगलं घेतलं इथं. सुख दुख अचेतन में होते हैं तो अचेतन इसकी फिक्र करे, मैं क्यों करूं? म्हणजे इथं काय सांगायले? कोई ऐसी आशंका करे कि हमें तो विश्वास नहीं होता कि यह आत्मा ही स्वयं विभाव रूप बन रहा है. और कुछ दार्शनिक ऐसे हैं भी जो इस आत्मा को सदा शुद्ध मानते हैं. कौन? सदाशिव मतवादी आहेत ना. यह न कभी अशुद्ध हुआ न अशुद्ध होगा, किंतु जच रहा है भ्रम में ऐसा कि यह मैं हूँ और अशुद्ध हूँ असं वाटतंय असं म्हणतात ते. पण तसं वास्तविक जीव नाही, कारण तो सदा शिव आहे, सदा शुद्ध है असं मानतात ते. खैर, यह तो एक बड़े विस्तृत दर्शन की बात है. संक्षेप में यह समझना कि आत्मा तो सर्वथा अपरिणामी है, कभी बदलता ही नहीं है. हे पण अनेकांच्या अपेक्षेने सांगितलं बरं का. यो कह लो कि इस आत्मा में सुख दुख नहीं होते, तब तो फिर सुख दुख अचेतन में होते. तो अचेतन इसकी फिक्र करे, मैं क्यों करूं? ये सब आपत्तियाँ इस चेतन में ही हो रही है और ये इसमें अनादिकाल से कर्म मलिमस्ता के कारण होती है. सगळ्या अन्य मतवादींचं मत घेऊन खुलासा करून सांगतात बरं का. जरा सावधानतेने, कुठं आपण सांगतोय कुठं ते सांगतात त्यानुसार. तर अनादिकालापासून कर्म मलिमस्ता के कारण ये आपत्तियाँ हो रही है और जब होती है उस समय हम उस आकार रूप परिणम जाते हैं. म्हणजे तुम्ही पण विभाव रूप होता जेव्हा त्याचा उदय येतो त्यानुसार. जैसे कीचड़ से सना हुआ पानी, बरसात का गंदा पानी, उस पानी का स्वभाव निर्मल है. काल काय सांगितलं होतं? स्वभाव म्हणजे काय?
म्हणजे काय? कारण मिळालं असतानाही बदलत नाही. हां, म्हणजे निमित्त मिळालं तरी सुद्धा ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. हां, मग त्याला म्हणायचं स्वभाव. जसं पाण्याचा स्वभाव शीतल आहे, स्वच्छता आहे, मग तो स्वभाव कितीही बहिरंगात तुमचं उष्णतेचं अग्नि सानिध्य मिळू दे, कीचड़ मिळू दे, तरी सुद्धा तो त्याचा स्वभाव सोडत नाही. कीचड़ का संबंध होने से वह पानी मलिमस है और उस समय मलिमसता के आकार रूप परिणत है. ऐसे ही यह आत्मा यद्यपि सहज चैतन्य स्वरूप है, किंतु अनादिकाल से ज्ञानावरण आदि कर्मों की उपाधि से मिला हुआ है और उस विजातीय परद्रव्य का निमित्त पाकर इस जीव में क्रोध आदि विकार उत्पन्न हो रहे हैं. यो यह आत्मा उदयिक भावों से तन्मय बन गया. काय कळलं? जेव्हा त्या चिखलाचा संबंध आला तेव्हा त्याच पाण्याला मलिमस म्हणलं गेलं. उस समय का बरं? तर त्या समयामध्ये ते पाणी मलिमस रूपाने परिणत होते. मग तसं जीवसुद्धा विभावांचं निमित्त मिळालं असताना स्वतः परिणत होतोय त्या आकारामध्ये, त्यानुसार. म्हणून जीवाला अशुद्ध म्हणलं जाईल. पण सापेक्ष म्हणा, निरपेक्ष म्हणला तर एकांत मतामध्ये प्रवेश होतो आणि ते यथार्थ नाही. फिर जब उन भावों का उपशम होता है, कर्मों का क्षयोपशम होता है, तब औपशमिक और क्षयोपशमिक भाव भी बनते हैं. यो यह आत्मा चित्र विचित्र भी है. हम दुखी है, मलिमस है, अशुद्ध है और इस कारण निरंतर दुखी रहा करते हैं. कुठल्या न्यायाची गोष्ट आहे? पर्यायार्थिक न्यायाची गोष्ट आहे. द्रव्यार्थिक न्यायाने तर मी शुद्ध आहे, अस्पर्शी आहे, स्वच्छ आहे, सुखी आहे. एक उदाहरण घेतलं त्यांनी तर छोटंसं, की त्या स्वभावाची रुची उत्पन्न व्हायला पाहिजे. रुची भिन्न पौद्गलिक असार पदार्थों की न हो तो यह बात सुगम है. म्हणजे स्वभावाला जाणणं तेव्हाच सुगम आहे जेव्हा तुम्ही परपदार्थाची रुची सोडाल, बघणार नाही. हे पण आहे की अध्यात्म सांगत असताना स्वभावाची रुची झाल्यावर बहिरंगात ते सुटणार आहे. पण तरीसुद्धा सामग्री सांगितलं ना त्यांनी, काय सामग्री सोडायची का भाव सोडायचे? पहिला त्याचं प्रवचन आहे ना, तसंच त्यांनी घातलेलं. दोन्ही पण परस्पर पाहिजेत, एकमेकाला पूरक आहे. कारण तुम्ही नुसतं सामग्री सोडून म्हणलं ना, त्या स्त्रीला सोडून 12 वर्ष नाही का राहिलं ते जंगलामध्ये, सामग्री सुटली होती की, मग भावलिंगत्व आलं नाही. किंवा एखाद्याचे भाव सुटले आणि जवळ ठेवतोय म्हणलं तर आहेत, परिग्रहातच राहतोय अजून, तसं पण होणार नाही. ज्याचं भाव राहिले नाही आहेत अंतरंगात, त्याला बहिरंगातल्या कुठल्या गोष्टीमध्ये मोह नसतो, रुची नसते. मग म्हणून सांगतायत की परद्रव्यामध्ये पौद्गलिक असार पदार्थांमध्ये रुची न हो असा पुरुषार्थ करा. पर की रुचि और अपने आप की रुचि, ये दोनों बातें एक उपयोग में नहीं ठहर सकती. तुम्ही म्हणाल की मला आत्म्याची पण रुची आहेच की, काय झालं, गळ्यात घातलं दागिने, हातात घातले, नटलो, काय झालं, काय फरक पडतोय? तर सांगतायत की एका वेळी एका पर्यायात दोन्ही रुची राहत नाहीत. म्हणून स्वीकार करा, मी मोही आहे, निर्मोही नाही. तरच तुमच्या अंगावर दागिने राहणार नाही तर राहणार नाहीत. जैसे एक सुई एक ही समय में आगे पीछे दोनों दिशाओं की ओर सीती जाए, ऐसा कभी नहीं हो सकता. उदाहरण काय दिलं? एकच सुई आहे आणि दोन्ही साईडनी शिवती आहे. सांगा, मला आतल्या पण पदार्थाची रुची आहे आणि बाहेरच्या पण पदार्थाची रुची दिसती आहे, असं होणार नाही. ऐसे ही यह उपयोग बाह्य पदार्थों में रमे और उसी समय आत्मा के शुद्ध चमत्कारों में भी रमे, तो ये दोनों बातें एक साथ नहीं हो सकती. स्वीकार करा, मला बाह्य पदार्थाचीच रुची आहे म्हणून अजून मी त्याच्या सानिध्यात संयुगात राहतोय. मग संस्कार तर हे करा की त्याच्यात असलो तरी सुद्धा त्याची मला आसक्ती नको, ममत्व नको, त्याचं कर्तृत्व स्वामित्व नको. त्याच्यापासून भिन्नता सतत जाणण्याचा प्रयत्न करा तर सुटत जाणार नाही, असं नाही. ते अनुमान लावले होते ना काल आपण, त्यातले थोडे अजून अनुमान वाक्य राहिले. काय काय लावले होते सांगा काल? समयसारच्या 274, 75 आणि 317 गाथेचे 3 अनुमान सांगितले होते. हे
आता पुढचे सांगा काय काय घेतले होते आधार त्याच्या अपेक्षेने. बोर्डवर आहे की दिसतंय का? पुसणार आहे. फोटो टाकला त्यांच्याकडं. अभव्य कर्माचा भोगता असतो प्रतिज्ञा. कुठे गेली खाली? कर्माचा भोगता असतो प्रकृतीला सोडत नसल्यामुळे. काल घेतले होते ना 3 वाक्य. काय 274 मध्ये अभव्य अज्ञानी असतो हे प्रतिज्ञा वाक्य केलं आणि त्याला हेतू दिला होता मोक्षाचं श्रद्धान नसल्यामुळे. दुसरं सांगितलं होतं अभव्याला धर्मश्रद्धान असूनही तो मोक्षाला जात नाही कारण व्यवहार धर्म पालन करतोय हे सांगायचं त्याच्यामध्ये 275 गाथेमध्ये. हां, श्रद्धान करतो, प्रतीती करतो, रुची करतो, पण तरी सुद्धा मोक्षगामी होत नाही कारण भोगाच्या निमित्ताने धर्म करत असल्यामुळे. दिसतंय का बोर्डवरचं? तेच की आता व्यवहार श्रद्धान म्हटलं की आता तुम्ही पण जेव्हा सम्यक्त्व ग्रहण करणार आहे त्याच्यापूर्वी व्यवहार श्रद्धान म्हणत नाही का? 7 तत्वाचं श्रद्धान केल्यावर उपचार आहे तो एक. रुची आहे त्याची त्याच्या ठिकाणीच भोगाच्या निमित्तात तिकडंच. त्यामुळं म्हणजे म्हणत पण नाही असं शब्दातून, पण मान्यता पडलेली असते की याच्याद्वारे मला ह्याची प्राप्ती होणार व्हावी. म्हणजे कोणी माझी प्रसिद्धी करावी, मला काहीतरी अनुकूलता द्यावी, काय ना काय भाव पडलेले असतात. शरीराला अनुकूलता द्यावी, शरीराचं चांगलं व्हावं, ह्याचं फळ मला असं मिळावं. जेणे येणं जेणं केणं करून काय पण मागं त्याच्या भाव. बरोबर. म्हणूनच परातशी अटॅच आहे म्हणून भोगाचं साठी करतोय जे काय करतोय ते. किंवा मला मग अभव्याचा परिचय द्यायला लागलेत म्हणूनच अभव्याचा परिचय द्यायलेत. हे केलात तर तोपर्यंत तुम्ही स्वभावापासून दूर होता. आज अनुभव केला असला तर भव्य आहात, नसेल तर जाणून घ्या तुम्ही कुठं आहात अजून, असं हे सांगायसाठी म्हणून सगळं खुलासा केलाय. किंवा अशी पण अपेक्षा असेल मी एवढं व्रत करतोय तर पुढच्या जन्मात मला स्वर्ग सुख मिळणार, मिळावं, काय ना काय असे परिणाम. बरोबर आहे. राहतो भाव काय ना काय. म्हणून तर मी महाराज, मी मुनी असं म्हणून दाखवतात लोक आजकाल. पण असं म्हणणं वीरसागर महाराजांच्या तोंडातनं कधी असं आपण ऐकलं नाही. मी वीरसागर महाराज आहे. आम्हा असं कधी म्हणलेलं मी तर ऐकलं नाही आहे. मी सुशीलमती माताजी आहे. त्यांना त्या पर्यायाची रुचीच नाही आहे ना. ते पर्याय म्हणजे मी नाही ह्याची भावभासना आहे. आणि मग कोणाला सांगायचं मी महाराज आहे आणि मी आम्हा आहे म्हणून? कोणाला माहीत नाही आहे का बाहेर? उलट सांगायचं मी नाही आहे म्हणून. हां, मग हे सांगतायत ना गुरु आत्ता आपल्या जवळ आहेत, हे सांगतायत की तुम्ही सुद्धा तुमच्या पर्यायात आहात ते नाही आहेत. मग ते स्वतःची पर्यायाची तर इंट्रोडक्शन कशाला देतील? तुम्हालाच तुमच्या पर्यायापासून वेगळं करून दाखवतायत तुमचा आत्मा, तर ते तर स्वतःला त्या पर्यायात कसं लिप्त करतील? म्हणून आपल्याला पण कुठल्या संसारिक अपेक्षेने, लौकिक सुखाच्या अपेक्षेने जर धर्म करत असाल तर अजून तुम्ही स्वभावापासून दूर आहात हे समजून घ्या. आणि तिसरं सांगितलं होतं हे 317 गाथा आहे समयसारची. 317 तेच घेतलं होतं ना. सर्प गोड दूध पिऊन सुद्धा आपला स्वभाव सोडत नाही, विष सोडत नाही. तसं अभव्य कर्माचा भोगता असतो प्रकृतीला सोडत नसल्यामुळे. अभव्याची प्रकृतीच अशी आहे की तो मोक्षगामी होऊ शकत नाही. हां, सांगितलं की काल प्रयोजन त्यांनी. अभव्याचं प्रकृती तर सर्वज्ञ गम्य आहे. तुम्ही टॅली करायला जाऊ नका कोणाला, तुम्ही अभव्य आहे का भव्य आहे. मला माझ्यासाठीच करायचं हे सगळं जे काय करायचं आहे. मी नाही आहे ना या कॅटेगरीमध्ये बसत, मी सेफ आहे. त्याच्या पुढचे पण हेतू चांगले घेतलेत 2. हे पुसू पुढचे सांगते काय. हे बघितलं ते 3 गाथा आपण.
आता भावपाऊडची 139 गाथा होती ना, अष्टपाहूचं तुम्ही मला बघायला सांगितलं. अष्टपाऊडमध्येच भावपाऊड आलं मध्ये आलं. त्याच्यात काय सांगितलं होतं अर्थ? अभव्य जीवाला चार आकडा घालायचे. 4 जिनप्रणित धर्म रुचत नाही. जरा हेतूनी बघितलं ना तर अजून थोडंसं खुलासा चांगला होतं किंवा सिद्धी होती साध्याची. अभव्य जिनप्रणित धर्माची धर्म रुचत नाही. समजून घ्या, अभव्याला जिनप्रणित धर्म रुचत नाही. अभव्य जिनप्रणित धर्म अभव्याला करेक्ट. जिनप्रणित धर्म रुचत नाही. प्रणितला का बरं? कारण दुर्बुद्धीने ग्रसित असल्यामुळे, म्हणजेच मिथ्यात्वाने किंवा मिथ्यात्वाचा परिचय नसतो. उलट मानत नाही मी मिथ्यात्वी आहे म्हणून. दुर्बुद्धी म्हणल्यावर, मोही म्हणल्यावर चालते. अजून दुर्बुद्धीने ग्रसित असल्यामुळे हे झालं प्रतिज्ञा आणि हेतू दिला त्याला. म्हणजे या साध्याची सिद्धी करायची तर या हेतूने अविनाभाव संबंध आहे. जिथं जिथं मिथ्यात्वाने ग्रसित आहे जीव, तिथं तिथं त्याला धर्माची रुची दिसत नाही. म्हणजे खरी रुची म्हणा किंवा यथार्थ ज्ञान त्याला होत नाही धर्माविषयी, स्वभावाविषयी किंवा आत्म्याविषयी होत नाही. म्हणून अभव्य जीव मोक्षाला जात नाही. 5वं घेतलं. आता हे घ्यायचं अजून आपल्याला. प्रवचनसारची 62 गाथा आहे, ती बघू आपण. मला दिलं का तुम्ही पुस्तक? चालते ना इथं तरी? तुम्हाला घ्या. हो, घेतलं. प्रवचनसारच्या 62 गाथेमध्ये सांगितले त्यांनी अभव्य जीव कसा असतो, त्याची मान्यता काय असते. पारमार्थिक सुखम केवलीनाम एव संसारिणाम ए मन्यन्ते ते अभव्याः. काय सांगितलं? पारमार्थिक सुख तर केवलींनाच असतं. मोठं जाड पुस्तक आहे ना काकी, ते लालवर लाल, डावीकडं दुसरं, वरून दुसरं, डावीकडं, अजून डावीकडं. लाल लाल पुस्तक आहे ना ते मोठं, त्याच्या बाजूचं माझ्याकडचं. ते कसलं पुस्तक आहे ते? तर काय सांगितलं इथं? पारमार्थिक सुख केवलींनाच असतं. पारमार्थिक सुख म्हणजे खरं सुख, स्वभाव सुख, तर ते केवलींनाच असतं. असं जे संसारी मानत नाहीत. अभव्याचं व्याख्या दिली आहे तुम्हाला. पारमार्थिक सुखाला जे मानत नाहीत किंवा पारमार्थिक सुख केवलींना असतं हे जे मानत नाहीत ते अभव्य आहेत. नो सद्दहन्ति सोखम. 62 गाथा आहे. तुम्ही कुठलं काढलंय? वरचा नंबर 62 आहे. 97 पान आहे तुमचं. कुठलं पुस्तक घेतलंय तुम्ही? मिळालं का काकी? नो सद्दहन्ति सोखम सुहे सुपरमं तिविगदघादीणं सुनिऊण ते अभव्वा बव्वा वातं पडिच्छन्ति. जो नहीं मानते, किसे नहीं मानते?
घाती कर्म रहित केवली के ही सुखों में सर्वोत्कृष्ट सुख है। ऐसा सुनकर जो श्रद्धा नहीं करते वे अभव्य है, तथा जो श्रद्धा करते हैं वे भव्य है। काय कळलं? निर्विकार परम आह्लादमय एक सुख को जो नहीं मानते, उस सुख को कैसा नहीं मानते? सुखों में वही निर्विकार परम आह्लादमय सुख ही सर्वोत्कृष्ट है। उस सुख को जो नहीं मानते, घाती कर्मों से रहित केवली भगवान को ऐसा सुख है होता है, क्या करके भी नहीं मानते। वह सुख स्व उत्पन्न है, परिपूर्ण है इत्यादी पूर्वोक्त गाथामध्ये ऐकून सुद्धा जो मानत नाही ते अभव्य आहेत। वे जीव वर्तमान समय में सम्यक्त्व रूपी भव्यत्व की प्रगटता का अभाव होने से अभव्य कहे जाते हैं। आता हा कोण आहे सांगायचं आहे? अभव्य म्हणताना सर्वथा अभव्य नाही म्हणताना जो भावी काळात होणार आहे अशा अपेक्षेने घ्या, म्हणजे काय म्हणायचं आता? दुर्भव्य या अपेक्षेने, बरं का? त्या विवक्षा समजून लावा अर्थ, नाही तर सर्वथा अभव्य नाही म्हणताना भव्य होतो का मग तो? तर असं नाही। जो वर्तमान काल में सम्यक्त्व रूप भव्यत्व की प्रगटता रूप से परिणमित है, वे उस अनंत सुख को अभी मानते हैं, और जो सम्यक्त्व रूप भव्यत्व की प्रगटता रूप से भविष्य में परिणमित होंगे वे दुर्भव्य आगे श्रद्धान करेंगे। मग आलं की दुर्भव्य इथं, वरती फक्त अभव्यच सांगायचं त्यांना। तुमच्याकडं नसणार आहे त्याची भाषांतर। एक मिनटं वाक्य आहे का माझं? वे जीव वर्तमान समय में सम्यक्त्व रूपी भव्यत्व की प्रगटता का अभाव होने से अभव्य कहे जाते हैं। काय काय म्हणले? वर्तमानामध्ये भव्यत्वाची प्रगटता नसल्यामुळे ते अभव्य म्हणले जातात। सर्वथा अभव्य नाही हे असं वाक्य दिलंय, पण हे मला नाही पटत आहे। अभव्य कसं म्हणायचं त्याला? भव्य आहे तो, भलेही जाईन मोक्षाला जाईल नाही जाईल, पण म्हणूनच ते वाक्य जरा हे व्हायला लागलंय। वरती तसंच घेतलंय का? न पुनः सर्वथा असं घेतलंय ना, म्हणजे भाव काढायचं तर काढू शकतो की तो दुर्भव्य आहे वगैरे, पण भव्यच आहे ना, पण तो अभव्य समभव्य असला तरी भव्य आहे, त्याला अभव्याच्या कॅटेगरीत कसं घालायचं? पण त्याला अभव्य म्हणायचं का भव्य म्हणायचं? भव्यच आहे। म्हणजे काही संबंधदर्शक असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा निघतो की तो त्याला समजतो नाही म्हणून तो अभव्य आहे, जो प्रेम संबंध असं काही नाही की भव्य कोणाला म्हणणार? ठीक आहे, आम्हाला विचारून सांगते एकदा। पण त्याला भव्य म्हणायचं का अभव्य म्हणायचं? अभव्य समभव्य एकच असतो, भव्य समभव्य नसतो। उलट सुलट नसते। हां, मग अभव्य समभव्य असतो तो भव्य कॅटेगरीच्या मध्येच येणार, भलेही नाही जाणार कधी मोक्षाला तो, पण तरी सुद्धा त्याला भव्य मध्येच गिनती केली। हां, पुढचं उदाहरण वाचते, एक मिनटं काय घेतलं का बघू। यहाँ अर्थ यह है, जैसे मारने के लिए कोतवाल द्वारा पकड़े गए चोर को मरण अच्छा नहीं लगता, उसी प्रकार यद्यपि इंद्रिय सुख इष्ट नहीं है, तथापि कोतवाल के समान चारित्र मोहनीय के उदय से मोहित होता हुआ उपराग रहित अपने आत्मा के आश्रय से उत्पन्न सुख को प्राप्त नहीं करता हुआ आत्मनिंदा आदि रूप से परिणत सराग सम्यक दृष्टि हेय रूप से उसका अनुभव करता है, और जो वितराग सम्यक दृष्टि शुद्धोपयोगी है उनको मछलियों के भूमि पर आने के समान अथवा अग्नि में प्रवेश के समान निर्विकार शुद्धात्म सुख से च्युत होना भी दुःख प्रतीत होता है। काय कळलं? म्हणजे पाण्यातनं बाहेर आलेल्या तसं जो शुद्धातून शुभात आला त्याला तडफड आहे, आणि जर त्याच माशाला अग्नीवर टाकल्यावर तर तो मरणच आहे त्याचं। तसं शुभातून अशुभात गेल्यावर त्या मुनिराजांना वगैरे म्हटलं की शुभात असतानाच तडफड आहे, अशुभात गेल्यावर तर
कधी त्या परिणामातून बाहेर पडेन अशी ओढ असते त्यांना. तिथं तर मरणच आहे असं सांगितलं त्या माशाचं ज्याप्रमाणे. समता रूपी सुख का अनुभव करने वाले मनुष्य को समता से च्युत होना ही अच्छा नहीं लगता, तर पंचेंद्रिय विषय भोगों की तो बात ही क्या. काय मी सांगायला ऐकता का माझं. समतेमध्ये जो निरंतर राहतोय त्याला समतेतून बाहेर पडण्याचीच इच्छा नाही आहे, तर पंचेंद्रिय विषय भोगात जाण्याची तर काय लांब झाली गोष्ट. अर्थात वे वहाँ कैसे रम सकते हैं, नहीं रम सकते. जैसे मछलियों को जब भूमि ही जलाती है तब अग्नि अंगारों का तो कहना ही क्या, वे तो जलाएंगी ही. सर्व घाती कर्मों के क्षय रूप केवली भगवान का निर्विकार परम आह्लादमयी सुख ही सुखों में सर्वोत्कृष्ट सुख है. काय कळलं. केवलीचं सुख सगळ्यात सर्वोत्कृष्ट आहे. इस तथ्य को विस्तार से सुनकर भी जो उसे स्वीकार नहीं करते वे भव्यत्व की प्रगटता रूप सम्यक दर्शन से रहित अभव्य जीव है. जो सम्यक दृष्टि है वे उसे अभी स्वीकार करते हैं, जो आगे सम्यक दर्शन प्रकट करेंगे वे दूर भव्य आगे ही उसे स्वीकार करेंगे, पण करणार स्वीकार. एवढं सांगा. पुरुषार्थ पण करणार नाही ना. मला कळलं त्याच्यात सुख नाही तर मी तर कशासाठी धडपडणार. तसं केवलींचं सुख सर्वोत्कृष्ट आहे हे त्याला पटलं नाही तर त्या सुखासाठी प्रयत्न पण करणार. बरोबर. त्याला संसारच चांगला जर वाटत असेल तर तो का म्हणजे परिणामातली सूक्ष्मताच बघा. बाहेरून तुम्हाला काही दिसणार नाही आहे. मुनिदीक्षा घेतली आहे म्हणल्यावर त्याला काय संसारात रुची नाही आहे. सकल संयम घेतलाय त्यामुळं बाहिरंगात काय चिन्ह नाही आहे त्याचं असं. पण पराशी अटॅच आहे ना जिथं पदाच्या इच्छेने पण घेतात ना मग दीक्षा असेल. पण ते सुद्धा सांगितलं की त्यांनी त्याच्यात सुद्धा इच्छेने रहित असतो असा सुद्धा असेल. काहीच तुम्हाला खोट काढायचं का कारणच दिसणार नाहीये बाहेर. सगळीकडनं उडवून लावलंय. पण तरी सुद्धा तो केवलींचं श्रद्धान करत नाही म्हणल्यावर अजून पुढं काय सांगायचं मग त्याला. आणि मग म्हणजे ते शेवटी केवली गम्यच आहे. कुदेवादींचं पण श्रद्धा नाहीये त्याला माहित आहे का. आता कुठून नाही नाही तिकडं पण नाही आहे. ते 4 वाक झाले. ते झालं की पण अशी बाहेर मान्यता दिसत नाही त्याची की सर्वज्ञांना मानत नाही असं दिसत नाही. सर्वज्ञांचा वेश घेतलाय बहिरंगामध्ये तर मानत नाही कसं म्हणायचं. त्यामुळं सूक्ष्म परिणामातच आहे ते जे काय पडलंय त्याच्या. तुम्ही असं तर्ककुतर्काने जाणू शकत नाही. म्हणून सांगितलं 62 गाथेमधलं काय वाक्य केलं. अभव्य जीव केवलींचे सुख परमोत्कृष्ट असते असे मानत नाही. केवलींच्या सुखाला घेतलं की मी दुसरं ठेवलं. केवलींच्या सुखाला परमोत्कृष्ट मानत नाही. का का हां कारण केवलींच्या विषयी श्रद्धा नसल्यामुळे. हे झालं प्रतिज्ञावचन आणि हे हेतुवचन झालं. म्हणजे ज्याला ज्याला केवलींवर श्रद्धा नाही तो जीव त्यांना परमसुखी मानत नाही. तो अभव्य आहे अशी सगळीकडे व्याप्ती बसते. म्हणून या हेतूच्या द्वारे केवलींना न मानणाऱ्यांची सिद्धी करून दाखवली. मग असा मी नाही ह्याचं स्वतः परीक्षण करून निर्णय करा. मला केवलींवर किती विश्वास आहे, किती श्रद्धा नाही. म्हणून काल सांगितलं सगळं काय आज्ञा सम्यक्त्व. पहिल्यांदा काय सांगितलं होतं काल रात्री. धर्माचं फाउंडेशन निशंकता आहे, श्रद्धा नाही. सगळ्यात पहिली पायरी
तुम्हाला प्रवेश करायचा आहे ना धर्मामध्ये, पहिल्यांदा निशंक श्रद्धा ठेवूनच, जसं म्हटलं ना बिझनेस करायचा आहे तर एखादा बिझनेस एखाद्याच्या गायडन्स खाली तुम्ही करताय सुरुवात. आता ज्याचं गायडन्स घेताय त्याच्यावर श्रद्धा ठेवताय का नाही? त्याच्यावर जर अविश्वास दाखवला तर काय माहिती यांनी खरं सांगताय का खोटं, ह्याचं सांगितलेलं बरोबर निघतंय का नाही, त्या कंपनीकडे जाऊ का नाही ह्यांनी सांगितलंय तर. कुठल्याही रीतीने जर त्याच्याविषयी अश्रद्धान केलात तर मग कसं प्रोग्रेस करणार तुमच्या बिझनेसमध्ये तरी. म्हणजे लौकिकात सुद्धा श्रद्धान ठेवून तुम्हाला पुढं सरकावं लागतं. मग इथं तर अलौकिक सुखाची गोष्ट आहे. म्हणून सांगितलं धर्मामध्ये किंवा ज्ञानामध्ये प्रवेश करायचा तर निशंकता हे त्याचं बेसमेंट आहे, त्याच्यापूर्वकच तुम्ही पुढं सरकू शकणार. काय काय ठिकाणी सांगते असं असं बरोबर आहे, आपण पाळलं जाते आपली कमजोरी, पण त्याला असं हे असं असतं. म्हणून तर म्हणलं ना जम सक्कैतम की रई जमचण सक्कैत हे व सद्धहणम. मला होत नाही म्हणून ते चुकीचं आहे असं नाही आहे, श्रद्धान करायला पाहिजे. मुनिदशा हां बरोबर आहे की तसंच त्याला पण नाहीच आहे श्रद्धान. म्हणजे अभव्य नाही म्हणणार पण अजून तो स्वभावापासून दूर आहे एवढं तर म्हणू शकतो. मिथ्यादृष्टी आहे, मोहाची रुची आहे एवढं म्हणू शकतो. कारण तेच ना मोही आहे म्हणू शकतो पण अजून अभव्य वगैरे नाही म्हणू शकत. मिथ्यादृष्टी मोही आहे एवढं म्हणू शकता तुम्ही कदाचित. कारण या काळामध्ये काय अनुभव होत नसतो, सगळ्यालाच होत नसतो. ते मुनींची एक गोष्ट वेगळी, आपल्याला कसं व्हायचं असं म्हणलं तरी सुद्धा स्वतः मिथ्यात्वाची पुष्टी केली, आपल्या कषायांचं पोषण केलंय आणि तुम्ही स्वतःसाठी अंतराय करून घेतला एवढ्याशा परिणामाने. आपल्यासाठी ज्ञानावरण बांधून घेतलं एवढ्या छोट्याशा गोष्टींनी सुद्धा. म्हणून म्हटलं उलट जे करतायत योग्य आहे ना त्याला अनुमोदना तरी करा. तुमच्याकडनं नाही घडत ना, जे 28 मूलगुणाचं पालन यथार्थ करतायत किंवा आपली मुनिचर्या किंवा दीक्षित अवस्थेमध्ये जे यथार्थ पालन करतायत अनुभूतीपूर्वक, मला शक्य नाही आहे पण ते जे करतायत ते योग्य आहे ह्याचं आपण श्रद्धा ज्ञान अनुमोदन करणार तर तशी पर्याय आपल्याला पण प्रगट होते. म्हणजे आपल्यासाठी आपण आपला मार्ग प्रशस्त करणे आहे फक्त एवढ्या अनुमोदनेच्या द्वारे सुद्धा. तुमची पण भविष्यामध्ये अशी पर्याय येणार. काय त्यांनी जसं पालन करताय तसं तुम्ही पण करू शकणार. एक खेद पाहिजे म्हणलं, उलट तुम्ही असंयमात जगताय, घरात राहून मोही राहताय, अंतरंगात खेद तर असतो का आपल्याला की हे मी करतोय, ह्याच्यात रमतोय, चुकतोय, ह्याच्यातून मला बाहेर पडायला पाहिजे, हे सगळं माझं स्वरूप नाही आहे, मायापासून भिन्न आहे भिन्न आहे. किती वेळा तुम्ही सांगता दिवसभरात सांगा, आरशात बघताना सगळ्यात पहिला विसरलेलो असतो. नाहीतर मी सुंदर आहे भावनाच येणार नाही तिथं. म्हणजे म्हणून म्हणलं की सतत उलट टोले घालत जावा. ते सांगत होते तसं कोण खोटडे काका, ठोके मारायचं सारखं सारखं स्वतःला की हे मी नाही, हे माझं नाही, याच्यामध्ये मला मोह करायचा नाही, हे माझ्या दुःखाचं कारण आहे. एवढं स्वीकार असेल तरी सुद्धा आपण त्याच्यातून सुटतो. अजून एक लास्ट वाक्य सांगा आता. ज्ञानोक्त प्रमाण हे प्रवचन सारचं झालं. हे अष्टपौडचे आचार्यांचं सगळ्यांचं ज्ञानोक्त सांगा तुमच्या. मी अभव्य नाही स्वभावाला जाणत असल्यामुळे. हे सगळ्यात मोठं पर्याय पहिल्यांदा शिकायचं आहे आपल्याला. वाक्य सगळं राहू बाजूला. ह्याचा निर्णय केला तर अनुमान समजून उपयोग झाला. स्वभावाला प्रत्यक्ष प्रामाण्यसहित जाणत असल्यामुळे. जो जो जीव स्वभावाला जाणतो तो तो अभव्य नसतोच. कुठं लिहिलेलं मिळालं नाही तरी सुद्धा हे 100% सत्य आहे, कारण हीच व्याप्ती योग्य आहे अभव्याचे. जो जो मिथ्यादृष्टी तो तो अभव्य व्याप्ती नाही बसणार. जो जो अभव्य तो तो मिथ्यादृष्टी. कसली व्याप्ती म्हणायची सांगा बघू ह्याला. नाही हां अन्वय नाही व्यतिरेक म्हणायचे. जो जो मिथ्यादृष्टी हां जो जो अभव्य तो तो मिथ्यादृष्टी ही अन्वय व्याप्ती. पण जो जो मिथ्यादृष्टी तो तो अभव्य व्यतिरेक व्याप्ती म्हणायचं त्याला. काय म्हणायचं अन्वय म्हणजे दोन्ही साईडनी लागणार. जो जो मिथ्यादृष्टी तो तो अभव्य, जो जो अभव्य तो तो मिथ्यादृष्टी. पण
जो जो मिथ्या दृष्टी तो तो अभव्यच ही व्याप्ती व्यतिरेक व्याप्ती म्हणायची. हां, कारण दोन्हीकडे लागत नाही. मिथ्या दृष्टीमध्ये भव्य जीव सुद्धा असू शकतात कोणी, त्यामुळं तिथं समजून घ्या कसं प्रकरण असेल. काय कळलं 62 गाथेमध्ये? ज्यांचे घाती कर्म नष्ट झाले आहेत त्यांचे सुख परमोत्कृष्ट आहे असे वचन ऐकूनही अभव्य त्याची श्रद्धा करत नाही, भव्य श्रद्धापूर्वक स्वीकार करतो. ज्यांना श्रद्धा नाही ते मोक्ष सुखापासून दूर राहणारे अभव्य मृगतृष्णेच्या जलसमूहालाच पाहतात आणि अनुभवतात. काय कळलं? म्हणजे स्वभावाला जाणतो असं वाटतंय पण जल नाहीये, ते मृगजळ आहे. हां, मृगतृष्णेच्या जलसमूहालाच पाहतात. जे तत्काळ स्वीकारतात ते मोक्षलक्ष्मीचे पात्र आसन्न भव्य आहेत. जे पुढे स्वीकार करतील ते दुर्भव्य आहेत. वस्तुतः जे आत्ता श्रद्धान करत नाहीत ते मिथ्यादृष्टी आहेत आणि जे आत्ता करत नाहीत आणि भविष्यातही करणार नाहीत ते अभव्य आहेत. अनंत सुखी केवल ज्ञानीची श्रद्धा अभव्यांना 3 काळात देखील होत नाहीच. म्हणून स्वतः निर्णय करा आणि ठरवा की मी भव्य आहे की नाही, मला स्वभावाला जाणता येतं की नाही, किंवा एक कॉन्फिडन्स तरी आणा की मी जाणू शकतो, मला जाणायला पाहिजे, हे काय अवघड नाही आहे माझ्यासाठी. असं स्वतः एक श्रद्धांपूर्वक पुरुषार्थ करा तर अनुभूती होऊ शकते. अजून एक आधार आहे, 1 मिनिट राहिलं. नियमसारचं मग तेच सांगितलंय ना 19 गाथेमध्ये आबाल गोपाल सगळ्यांना मी समजतेच की. कोरी पाटी असती ना, कोरी पाटीवर उलट लवकर लिहिता येतं, समजतं त्याला, पण ज्याच्यावर रेगाटे घातलेले असते त्याला अवघड आहे. मी कर्म नो कर्म आहे असं मानतो आणि त्याच्या परिणामांचा करता मानतो स्वतःला, तर तो अभव्य आहे, तो मिथ्यादृष्टी आहे असं घेतलं. मग मीचा परिचय सगळ्यांना आहे, फक्त निर्णय नाही आहे पर्यायात, म्हणून तुम्ही अजून सम्यक्त्वापासून दूर आहे. तुम्हाला काय म्हणते त्याच्यासाठी काय असं बसावं लागणार नाही आहे. मीचा अनुभव सतत चालू आहे. हो, जसं तुम्ही आत्ता मी स्त्री म्हणून जाणताय, मी पुरुष म्हणून, मी मनुष्य म्हणून जाणतोय की नाही जाणत का? मीचं वेदन चालूच आहे सतत, त्यालाच भावप्रमेय म्हणलं. मग त्या मीचं पर्यायात म्हणजे बहिप्रमेयात निर्णय करायचा आहे आणि मग त्यालाच अनुभूती म्हणली आहे, त्यालाच सम्यक दर्शन म्हणलेलं आहे. आणि ते अवघड नाही, सोपं आहे. एकदा फक्त पुरुषार्थ करा, पहिल्यांदा करत असताना उपयोग लावून स्थिर बसून करा प्रयत्नपूर्वक. त्याच्यानंतर जेव्हा अनुभव होणार त्यावेळेस ते इझिली होऊ शकणार, पण त्यासाठी पुरुषार्थ आवश्यक आहे, प्रयोग आवश्यक आहे. म्हणून सतत ध्यानाचे प्रयोग करा. एकदा दर्शन मोह गेल्यावर तो जाणारच नियमाने मोक्षाला, त्याच्यामध्ये काय भय नाही. जाईल मध्ये काळ किती का जाईना, पण त्याचं काय म्हणजे आजपर्यंत लोकांनी तेच केलंय. बाहेरचं संयमासाठीच धडपड केली आहे, याच्याकडे पुरुषार्थच केला नाही. म्हणून तर पहिल्या गुणस्थानात अनेक वेळा मुनी झालो की नाही झालो का? चारित्र मोह जिंकण्याचा प्रयत्न म्हणजे केलाय, पण आधी जे सोपं आहे ते आधी जातं ना निघून, अवघड आहे शेवट कुठले राहतात आपले शेवटपर्यंत. चारित्र मोह आहेच की. हो की, पण 13वे नाही, 10व्या जे कर्म आहे हा 10व्यापर्यंत आहेत. मोहनीय गेल्यावर ज्ञानावरण दर्शनावरण तिन्ही जातात त्याच्यामध्ये. मग त्या दृष्टीने म्हणलं की तुम्ही ह्याला घाबरू नका, खोट्यात म्हणायचं काय होतं त्यांना की संयमाला भिवू नका म्हणणं बरोबर आहे की नाही असं नाही, पण तुम्ही संयमातच अडकून राहताय, सम्यक्त्वासाठी पुरुषार्थच होत नाहीये. म्हणून याच्यापूर्वक संयम करा तर यथार्थ आहे. पण जे संयमी झाले ना त्यांना मग हे ऐकणं पण रुचत नाही.
असंयमीकडून तर ऐकणं म्हणजे मान कशा वाटतो मग त्यांना तिथं. त्यामुळं म्हणून महाराज म्हणायचे ना, काय तुम्ही पहिल्यांदा शिक्षण घ्या, ज्ञान प्राप्त करा, मग दीक्षा घ्या, मग संयम धारण करा. कारण तुम्ही संयमी झाला आणि कोणी येऊन असंयमी तुम्हाला उपदेश द्यायला लागला यथार्थ असलेलं, तर तुमच्याकडनं ग्रहण होणार नाही. महाराजांची एक लघुता अशी होती की ते सगळ्यांकडनं शिकायचे. संस्कृत नाही शिकलं महाराजांनी, ते कोणतरी गुरुजी होते त्यांच्याकडून समोर बसून स्वतः शिकायचे महाराजजी. म्हणजे जे योग्य आहे ना, परीक्षा प्रधान रूपाने न्यायाच्या मध्ये घालून सगळं युक्ती आगमाने सगळं निर्णय करून स्वीकारणार. भलेही ते मुनी होते, मुनिदशेमध्ये म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट, पण तरी सुद्धा असं त्यांच्यामध्ये मान नव्हता की ह्या लहानांकडनं कसं शिकायचं, लहान म्हणजे असंयमींकडनं कसं शिकायचं. मोहन येऊन गेल्यावर चारित्री येणार, शेवटी ती शरीर चिकले त्याच्या योग्यतेने ती येणारच. मी समजा म्हणलं मी नाही व्रत घेणार, नाही व्रत घेणार, ते माझ्या हातात नाही ना. फक्त भाव आहे माझ्या हातात. ती यायचं तेव्हा येणारच. पुरुषार्थ याच्यासाठी करायचंय, हो, सम्यक्त्वासाठी पुरुषार्थ करायचंय, संयम तर येणार घेणार. म्हणून म्हणलं ना त्यांनी की तो असं अंतरंगातून फेकलेला असतो जो चतुर्थ गुणस्थानवरती आहे. कधी मी मुनी होईन, कधी मी संयमी होईन, अशी त्याची ओढ असते अंतरंगातून, तरच तो त्या गुणस्थानात राहिला म्हणजे गुणस्थानवरती म्हटला जातो. पण तरी सुद्धा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न असतो. वरचा पुरुषार्थ सतत करतो तो ज्ञानी असतो, होणार आणि त्याच्याकडून. त्यामुळं मग ते ह्याच्यात घेतलंय ना समयसारमध्ये, तलवरेण गृहीत सन मरणम अनुभवती असं काहीतरी घेतलंय. म्हणजे तलवार नव्हे, चौकीदाराकडनं पकडलेला चोर असतो. आता तेच घेतलं उदाहरण इथं. हां, मला मरायचं नाहीये, कधी मी ह्याच्यात आवडीतनं सुटेन, असे त्याचे भाव असतात. मग तसं सम्यक दृष्टी सुद्धा असंयमामध्ये त्या मोहाच्या उदयामध्ये अडकलाय, तर त्याचे भाव असे असतात, कधी मी ह्याच्यातनं सुटेन, कधी मी संयमी होईन. तिथं राहिलेल्या ठिकाणी तृप्त नाही राहत, संतुष्टता नसते त्याला. त्यामुळं सतत वर चढण्याचा पुरुषार्थ करतो तो ज्ञानी आणि संयमी बनतो. म्हणून करा पुरुषार्थ. ओम जाणा. असंयमाच्या भावाने रहित, संयमाच्या भावानेही रहित, निर्विकल्प ध्रुव जाणा. परम सुखमय स्वभाव आहे श्रद्धान करा. जाणणारा जीवच आहे, जाणा माना अनुभवा. संसारी नाही, मुक्त नाही, मनुष्य नाही, स्त्री नाही, जीव आहे. जीवोहम. ओम विसर्जन. नमो हरि.